सर, आपण इथं किती दिवसापासून उपोषणाला बसलात? कालपासून इथे बसलो. आपलं नाव काय? संजय ज्ञानेश्वर गोडेकर, गाव? गाव माळुंगे पडवळ, आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा. तुम्ही या ठिकाणी तुमचं उपोषण बसायचं कारण काय? कारण आमच्याकडे असणारं अतुल सोनक्रेशर हे माळुंगे पडवळ गावामध्ये गेले 25 वर्षापासून त्या ठिकाणी आहे. आम्ही 15-20 वर्षापासून या ठिकाणी लढा देत आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो, तहसीलदार, प्रांत, सर्कल सगळ्यांकडे गेलो, परंतु आम्हाला कोणी त्या संदर्भामध्ये न्याय दिला नाही. आमची जमीन त्याच्या लगतच आहे, त्या ठिकाणी वस्ती आहे, आमचं समाज मंदिर आहे. प्रत्येक ठिकाणी या स्टोन क्रेशरमुळं आम्हाला धोका संभवतो. आमच्या घरांना तडे गेले, मंदिराला तडे गेले, शेतीचं या ठिकाणी अतोनात नुकसान होते. प्रशासनाने याची दखल घेतली नाही. पण माझी या संदर्भामध्ये विनंती आहे की प्रशासनाने संबंधित जे क्रेशर आहे त्या क्रेशरवर कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय देऊन आम्हाला त्याच्यातून मुक्त करावं, अशी मी आपणाकडे या संदर्भामध्ये विनंती करतो. आपण इथे लिहिलं आहे 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आत्महत्या आपण करणार आहेत. तर नाहीच आपल्या मागण्या मान्य झाल्या तर आपला पुढचा निर्णय काय असणार आहे? आम्ही राज्यातल्या बहुतेक स्टोनक्रेशरची अवस्था अशीच आहे. आम्हाला पुणे जिल्ह्यातल्या काही स्टोनक्रेशरचे चित्र असं पाहायला मिळालं की खूप नुकसानकारक आहे. त्याच्यामुळे खूप प्रदूषणात वाढ होऊन वातावरण पूर्णतः दूषित करण्याचं काम त्या उद्योगाकडून होत असल्यामुळे याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हे फार भयानक चित्र आहे. आणि त्यातून आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील अतुल सोनक्रेशरचा म्हणजे त्यापासून बाधित असलेल्या शेतकऱ्यांचा माझा संपर्क आला. त्यांच्या व्याज्ञा समजल्या, त्यांना खूप त्रास झाला. गेल्या 15-20 वर्षापासून किंवा 25 वर्षापासून ते तिथे शेती करतात, कायमस्वरूपी रहिवासी आहेत. पण हा उद्योग तिथं गेल्यानंतर त्यांच्या शेतीचं पूर्णतः नुकसान झालं, त्यांच्या दूधधंद्यावर मोठा परिणाम झाला. त्यांचं अक्षरशः जगणंच भयानक अवस्थेत गेलेले आहे. त्यांनी त्यांची भेट झाल्यानंतर वारंवार तक्रारी करूनही त्यांना न्याय मिळाला नाही. की मला समाजानंतर पर्यावरण संस्थेच्या अंतर्गत आपण त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या त्या याला एक मार्गदर्शक म्हणून, एक सहकारी म्हणून आपण त्यांना त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो पर्यावरण संस्थेच्या अंतर्गत. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही आवाज उठवण्यासाठी, शासनाला जागं करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आत्मक्लेश आत्मत्याग आंदोलन जे जाहीर केलं आहे ते उद्या 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त आम्ही आत्मत्याग करण्याचं निश्चित केलेलं आहे. की शासनाने किमान मी आत्मत्याग केल्यानंतरही तरी जागं व्हावं आणि हे सोनक्रेशरचे समाजावर होणारा अन्याय कमी व्हावा, बंद व्हावा, यासाठी आम्ही तो आत्मत्यागाचं निश्चित केलेलं आहे. शासनाने आज तरी अजून तरी दखल घेतली नाही कालपासून, पण आज किमान दखल न घेतल्यास उद्या केव्हाही आत्मत्याग आंदोलन करायची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि निश्चित आम्ही ते करणार आहोत. आपण या ठिकाणी उपोषणाला बसतात. आपलं नाव काय आहे? माझं नाव किरण रामचंद्र डोके, माळुंगे पडवळचा एक फुलेवाडीतला एक रहिवासी. तुम्हाला इथं बसल्यापासून काय समस्या आणि तुम्हाला असं काय वाटतं शासनाने काय करायला पाहिजे तुमच्यासाठी? शासनाने ऑलरेडी तसं जर बघितलं तर आज महात्मा फुलेवाडी त्याचे अतुल कराळे केशर आहे. हे केशर माझ्या घराच्या जवळपास आहे. माझ्या घराची किंवा माझ्या वस्तीची किंवा माझ्या सार्वजनिक मंदिराची अवस्था जर बघितली आज तर माझं वैयक्तिक घर कधी खाली पडं, माझं 10 माणसाचं कुटुंब कधी उद्ध्वस्त याची भीतीने मी आज मैदानात आंदोलन करायला बसतोय. पण मला शासनाने अजून आम्हाला न्यायच दिला नाही. आम्ही 2 दिवस झाले इथे. तरी चौकशी विचारपूस केली पाहिजे. आज 25 वर्ष आम्ही लढतोय. 25 वर्षामध्ये आम्ही तहसीलदार, ग्रामपंचायत, पुन्हा जिल्हा अधिकारी सर्व नको तिथे जाऊन आम्हाला कोणी विचारत नाही. अशी भयान परिस्थिती शासनाची आहे. त्याच्यामुळं आमचा आत्महत्या करायचा सुद्धा आमचा प्लॅन आहे. अहो, त्या घरात कुटुंब मरण्यापेक्षा मग आझाद मैदानातच आत्महत्या करतो ना. काय फरक पडणार आहे आम्हाला? इथं मरायचं तिथं मरायचं. शासन जर विचारच करत नाही कुठल्या गोष्टीचा तर आम्ही जगायचं कसं? जायचं कुणाकडं न्याय मागायचा? नाही आम्ही आझाद मैदानात सुद्धा माझी आत्महत्या करायची तयारी आहे. साहेब, आपण इथं कधीपासून बसलेले आहेत उपोषणासाठी? 3 तारखेपासून बसलेलं आहे. आपली मागणी काय आहे? स्टोन क्रेशरच्या बाबतीत पर्यावरणाच्या निमित्ताने आम्ही स्टोन क्रेशर आमच्या वस्तीतली बंद व्हावं. आपलं गाव आणि नाव काय सर? माझं नाव देवराम भिकाजी डोके, माळुंगे पडवळ, महात्मा फुलेवाडी वस्तीमध्ये जवळजवळ 20-25 वर्षापासून हा स्टोन क्रेशर चालू आहे. त्या स्टोन क्रेशरचा आम्हा वस्तीला आणि शेतकऱ्यांना खूपच त्रास आहे. म्हणजे
आणि स्थानिक पातळीवर हा काय प्रश्न सुटत नाही. त्यामुळे शेवटी आम्हाला हे आंदोलन घ्यावं लागलं. तर याची शासनाने इथे आजही अजून शासनाने दखल घेतलेली नाही. आम्ही एवढ्या भर पावसामध्ये असून सुद्धा शासनाने अद्याप याची काही दखल घेतलेली नाही. आणि कोर्ट केससुद्धा आम्ही चालू केलेली आहे, पण तिथेसुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. तर आम्हाला शासनाने न्याय द्यावा. तर आपण इथे लिहिलं की 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे, आत्मक्लेश करणार आहेत आपण, त्याबद्दल तुम्हाला काय करावंच म्हणायचं? लागेल ना. जर आम्हाला पुढे न्यायच मिळाला नाही मग शेवटी आम्ही इथे पुढचा पर्याय आम्हाला तोच आहे की आत्मक्लेशाशिवाय पर्यायच नाही का. बस आम्हाला काय- आपलं नाव काय? माझं नाव भरत शिवराम डोके, राहणार माळुंगे पडवळ, महात्मा फुलेवाडी. हा कमीत कमी आमचं जास्तीत जास्त 20 ते 25 वर्ष झाले आमच्या वस्तीला या स्टँडपासून त्रास आहे आणि जागतिक पर्यावरण लाभी आपली मागणी काय आहे? हे लवकरात लवकर सरकारने निर्णय घेऊन बंद करावा आणि नाहीतर आम्ही आत्मकलेक्षण करणार आहे.